प्रियांकाच्या आणि सूरजच्या लव्ह स्टोरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर खूप जणांचे असे प्रश्न होते, तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. म्हटलं चला तुम्हाला सांगतेच माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज. तर माझं अरेंज विथ लव्ह मॅरेज आहे. ते कसं झालं पुढे तुम्हाला सांगतेच. तर सर्वात आधी आहे ना माझी कास्ट सांगते. माझी कास्ट आहे हिंदू वडार. हे खूप जणांना माहिती नाही आहे. तर आमच्या इथं एक ताई होत्या ज्या की म्हणजे माझं ज्यांनी लग्न जुळवलं आहे त्यांचं नाव सांगते. त्या ताई होत्या, त्या आमच्या घरापुढे जायच्या. त्यांना माझं नाव नव्हतं माहिती अजून, फक्त यायचे आणि ते मला बघायचे. आणि एके दिवशी म्हणजे ते माझ्या चुलतीची मैत्रिणी, एके दिवशी मी माझ्या चुलतीच्या घरी गेल्यानंतर त्या ताईने स्वतःहून मला बोलले की तुझं नाव काय आहे. मी म्हटलं माझं नाव प्रियांका आहे. तर तुझी कोणत्या जातीची आहेस. मग मी म्हणलं मी वडराची आहे. तर ते म्हणलं काय तू वडराची आहेस, वाटत नाही तू वडराची आहे म्हणून. तर मी म्हणलं हो, भरपूर जणांना वाटत नाही मी वडराची म्हणून, नाही का असं बोलले. तर त्याच्यानंतर मग ते म्हणले, ते ताई बोलले तुला मी पाहुणे आणू का, म्हणजे लग्नासाठी मी तुला पाहुणे बघू का. तर मी त्यांना म्हणलं कशाला. तर नंतर म्हणलं जाऊ दे, हां ठीक आहे बघा, आहे का, मी मस्करीमध्ये त्यांना बोलले. त्यांनी रिअली नाही का खरंच त्यांनी काय केलं, म्हणजे आमच्या रिलेटिव्हमध्ये लग्न होतं आणि त्या लग्नामध्येच त्यांचे नातेवाईक आले होते. तिथं आल्यानंतर आहे ना त्यांना सांगितलं अशी अशी पोरगी आहे नाही का, खूप छान आहे असं तसं सांगितलं, म्हणजे माझ्या शिक्षणाबद्दल असं तसं सांगितलं त्या गोष्टी त्यांना. मग एके दिवशी आमच्या इथं लग्न असल्यामुळं आणि त्या दिवशी नेमकं 7 जून इतका जोरात पाऊस पडलेला ना, खूप जोरात. आणि पिशाचे मामा मामी लग्नाला आले होते. मग त्यांच्या मामा मामी लग्नाला आल्यानंतर त्यांना घरी बोलवलं मम्मीने घरी बोलवल्यानंतर, आणि मी होते चुलतीच्या घरी. मग तिथून मला मम्मीने म्हटले की अशाच पाहुण्याला तू घरी ये चल ना. आणि मी मम्मीला चिडले की एवढ्या पावसा पाण्यामध्ये आपलं घर गळतं वगैरे आणि लोकांना तू कशाला बोलवतेस, नाही का असं मम्मीला बोलले. मम्मी म्हटली चल आता. आणि पाहुणे आल्यानंतर ना मला खूप धगधग व्हायचं, असं भीती वाटायची. आणि मला कुणी पाहुणे आलेलं ना मला असं म्हणजे रागच यायचं, असं नको वाटायचं. आणि त्यानंतर आहे ना त्यांनी मला बोलवलं, पाहुण्यांनी बोलवल्यानंतर मी एकदम शांतपणे बसल्यावर का, इथं तर आपण लय येडे चाळे करतो पण हटकून त्यांच्यापुढे आपण शांत बसायचं. मग शांत बसले आणि मला लग्न नव्हतं करायचं म्हणून मी बाहेर हटकून छोटे छोटे लेकरं असतात ना त्यांच्यासोबत मस्ती करत बसलेले. की तेव्हा होतं काहीतरी 2022, म्हणजे मी लहान नव्हते, माझी 12वी झालेलीच होती. पण मला लग्नामुळे मी नाटकं करायचे बाहेर जाऊन. तर म्हटलं मला लग्न वगैरे करायचं नाही असं तसं मी मम्मीला बोलले. तर नाही का मम्मी म्हटली गप नुसतं बघून जातात ते काय नाही बोलत. तर मी म्हटलं ठीक आहे नाही का नुसतं बघून जातील. त्यांनी मुलाचे फोटोज वगैरे मम्मीला दाखवल्यानंतर मम्मीला त्यांना मुलगा आवडला का नाही मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतेच. तर पोराचे फोटो वगैरे बघितले, त्यांनी मला काय काय प्रश्न विचारले आणि खूप असं काय काय मला प्रश्न विचारले. मग मम्मीने पण विचारले त्यांना तुमचं पोरगं काय करतो असं तसं मम्मीने त्यांना प्रश्न विचारले. आणि त्यानंतर मम्मीने चहा बनवल्यानंतर मम्मी मला म्हणली तू चहा दे. मी म्हणलं आता एकच घर आहे आणि एका घरात काय मी जाऊन त्यांना चहा देऊ काय. तर मम्मी म्हणली दे चहा, तसं पाहुणे आले की चहा वगैरे द्यायचं असतं. तर मी म्हणलं ठीक आहे, कारण मी कधी पण पाहुणे आले ना असं चहा बी असं काही कधीच दिलेलं नव्हतं, म्हणून मला काही एवढं नॉलेजच नव्हतं त्या गोष्टीबद्दल. म्हणलं ठीक आहे नाही का मी देते. मग चहा वगैरे मी त्यांना दिलं. मग त्यांच्याजवळ मी बसले. तर येणारा एपिसोड असेल आपला की जे की त्यांनी मला काय प्रश्न विचारले मी त्यांचे काय उत्तरं दिले. चलो बाय बाय.